तर आदित्यच्या मुख्यमंत्री पदावरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चांगलीच जुंपली। फडणवीस नालायक माणूस उद्धव ठाकरे यांनी या शब्दात टीका केली। फडणवीस आदित्य ठाकरेंना सीएम करतो म्हणाले होते असं ठाकरे म्हणाले, तर ठाकरेंना वेड लागले, आधी शहांचं नाव घ्यायचे असं फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे। पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती। पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली, एक तर मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री, म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार। अमित शहा आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की अडीच वर्षाचं, ते म्हणाले ठीक आहे। त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या, त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या। त्या 4-5 महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते, मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो, आदित्यला चांगला ग्रूम करतो, म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू। म्हटलं हो काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका, लहान आहे तो, त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकीर्द सुरू करतोय, तुम्ही त्याला तयार नक्की करा, पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका। पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय, मग तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही? मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय 2.5 वर्षानंतर मी वरती जाणार। म्हटलं एवढ्या लवकर? त्याला नाही वरती जाणार। म्हटलं बरं वर जाऊन काय करणार, काय पाऊस पडणार? नाही आपल्याला जरा कसं आहे, अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं, म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं।